तर लास्ट क्लासमध्ये ओबीजीवायशी रिलेटेड जे बेसिक कन्सेप्ट आपण शिकलो होतो त्याच्याशी रिलेटेड इथे 50 एमसीक्यू मी निवडले होते. त्यातले 25 जे एमसीक्यू आहे ते ऑलरेडी मी पार्ट 1 मध्ये डिस्कस केलेले आहे. आता जे रिमेनिंग 25 किंवा 28 एमसीक्यूज इथे राहतील ते या क्लासमध्ये 28 जे एमसीक्यूज आहे हे स्पेसिफिकली फर्टिलायझेशन प्रोसेस, ओव्ह्युलेशन आणि जे इम्प्लांटेशन प्रोसेस आहे याच्यावर ते 28 एमसीक्यूज राहतील. ओके, ठीक आहे. तर स्टार्ट करतोय फर्स्ट एमसीक्यू पासून. तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे आपण इथे डिस्कस करू तो आहे द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ द स्पर्मेटोझोन विथ द मॅच्युअर ओव्हम इज कॉल्ड एज. म्हणजे सिंपल भाषेमध्ये जे स्पर्म आहे जे मॅच्युअर एग सोबत फ्यूज होतं आणि फ्यूज झाल्यानंतर मी सांगितलं ते झायगोट बनतं. तर जी फ्युजनची प्रोसेस आहे स्पर्म आणि जे ओव्हम आहे ते फ्युजनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण फर्टिलायझेशन म्हटलं होतं. आणि हे जे फर्टिलायझेशन होतं हे कुठे होते? एम्पुलरी रिजन मध्ये. जे फॅलोपियन ट्यूबचा जो एम्पुला पार्ट आहे त्यामध्ये ते फर्टिलायझेशन होतं आणि दोघं हे फर्टिलाइज झाल्यानंतर ते जे फॉर्म करतं त्याला आपण झायगोट असे म्हटलं होतं. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे फ्युजन ऑफ स्पर्म आणि फ्युजन ऑफ ओव्हम, स्पर्म जे आहे ओव्हम सोबत फ्युजन होतं तर त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. ठीक आहे. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तो आहे व्हेन डज द ओव्ह्युलेशन ऑकर्स. म्हणजे जे ओव्ह्युलेशनची प्रोसेस आहे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपण व्यवस्थित ब्रीफली डिस्कस करू. जे ओव्ह्युलेशन असतं ठीक आहे तर हे एक्झॅक्टली कुठल्या डेटवर हे ओव्ह्युलेशन ओकर होतं. तर नॉर्मली हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो. तो ओव्ह्युलेशन जे प्रोसेस आहे ओव्ह्युलेशनच्या दरम्यान जे मेन्स्ट्रुअल सायकल आपण बघितली आहे त्याची ओव्हरीमध्ये 3 फेजेस होत्या ते बघितलं होतं. ओव्हरीमध्ये जी सगळ्यात पहिली फेज होती त्याला आपण फॉलिक्युलर फेज म्हटलं होतं. आणि फॉलिक्युलर फेज जे आहे ते फर्स्ट टू 13 or 14 डे पर्यंत फॉलिक्युलर स्टेज म्हटलं, कारण तो जो फॉलिकल आहे प्रायमरी फॉलिकल आहे हा ग्राफियन फॉलिकल मध्ये कन्वर्ट होतो अंडर स्टिम्युलेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सांगितलं. आणि त्याच्यानंतर ऍट एक्झॅक्टली 14 डेला ओव्हुलेटरी फेज येते. ओव्हुलेटरी फेज मध्ये आपण बघितलं होतं की जे ल्युटिनायझिंग हार्मोन आहे 12व्या दिवशी तो सर्ज होतो म्हणजे खूप जास्त वाढतो आणि त्या 12 दिवसाच्या नंतर 24 ते 36 तासानंतर तिथे ते ग्राफियन फॉलिकल जे आहे ते रप्चर होतं आणि त्याच्यामधले ग्राफियन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर त्याच्यातलं जे सेकंडरी ओसाइट आहे ते बाहेर निघतं. तर त्या प्रोसेसला आपण ओव्हुलेटरी फेज म्हटलं. आणि त्याच्यानंतर ओव्हुलेटरी फेज झाल्याच्या नंतर ग्राफियन फॉलिकल रप्चर झाल्याच्या नंतर ओव्हुलेशन झाल्याच्या नंतर जे नेक्स्ट आहे 14 डे पासून तर 28 डेज पर्यंत जे थर्ड फेज होता तो आहे ल्युटियल फेज. तर मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ओव्हुलेशन जर समजायचं असेल तर इतकं आपल्याला माहिती पाहिजे की जे ल्युटियल फेज आहे हे 3 पूर्ण कॉमन असते. जे नेक्स्ट आहे हे जी पहिली प्रोसेस होती हे 1 to 14 डेज पर्यंत होतं आणि ओव्हुलेटरी जी फेज होती हे 14व्या दिवशी होत होती आणि 14 ते 28 दिवस आहे. 14 ते जे पुढचे 28 दिवस आहे ते ल्युटियल फेज किंवा सिक्रिटरी फेज मध्ये असतं. हे सिक्रिटरी फेज असते आणि हे जे फेज आहे ल्युटियल फेज हे नेहमी कॉमन राहते. याचे जे ड्युरेशन आहे 14 ते 28 जे 14 डेजचं ड्युरेशन आहे याचं ल्युटियल फेजचं ते हे कधी चेंजेस होत नाही याच्यात. हे म्हणजे 15 डेजचा नाही राहील किंवा 16चा नाही राहील. हे एक्झॅक्टली 14 म्हणजे 14 डेजचीच ल्युटियल फेज राहील. तर त्या वुमन मध्ये जर आपल्याला ओव्हुलेशनचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा असेल तर जे ल्युटियल फेज आहे हे कॉमन आहे म्हटलं हे चेंज नाही होत. त्याच्यामुळे जे नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल येईल तिथून आपण 14 डेज मायनस करू. ठीक आहे. तर तिथून आपण म्हणजे जे पुढची नेक्स्ट मंथची जी मेन्स्ट्रुअल सायकल राहील तिथून, कारण हे काय ल्युटियल फेज हे कधीच 14 डेज हे चेंज नाही होत. ल्युटियल फेज म्हणा किंवा सिक्रिटरी फेज म्हणा हा पण एक क्वेश्चन आहे की जे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये कुठली फेज आहे ते कॉमन राहते आणि ती कधीच चेंज नाही होत. तर ती जी फेज असते ती असते ल्युटियल फेज ओव्हरीज मध्ये आणि मेन्स्ट्रुअल सायकल युटेरस मध्ये जे फेज असते ते त्याच दरम्यान सिक्रिटरी फेज आपण बघितले होते. तर हे जे दोन फेजेस आहे याचा जो ड्युरेशन आहे याचा जो कालावधी आहे हा कॉन्स्टंट राहील, हा 14 डेजचा राहील. तर याचं जे आन्सर राहील ते आहे 14 डेज बिफोर द नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल. व्हॉट इज द बेस्ट टाइम टू अचीव्ह प्रेग्नन्सी. ओव्हुलेशनशी रिलेटेड आहे. आपण जे ओव्हुलेशन बघितलंय, आपण जे ओव्हुलेशन शिकलाय त्यामध्ये जे ग्राफियन फॉलिकल रप्चर होतं आणि त्याच्यातून सेकंडरी ओसाइट हा बाहेर निघतो म्हटलं. आणि सेकंडरी जो ओसाइट आहे किंवा जे मॅच्युअर ओव्हम आहे याचं जे लाईफ स्पॅन असते हे ओव्हम जर असेल किंवा सेकंडरी ओव्होसाइट आहे तर तो जेव्हा ग्राफियन फॉलिकल मधून रप्चर झाल्यानंतर फिमरी त्याला सक करतात आणि एम्प्युलरी रिजन मध्ये घेऊन जातात सिलिया पेरिस्टाल्सिस मुवमेंटमुळे. आणि जे एम्प्युलरी रिजन मध्ये ओव्हम आल्यावर किंवा सेकंडरी ओसाइट येईल तिथे आणि सेकंडरी ओसाइट जो असतो तो फक्त 12 to 24 आवर्स पर्यंतच व्हायबल असतो म्हणजे जिवंत राहतो, नंतर तो डिजनरेट होऊन जातो. तर ते जे पिरियड आहे ओव्हुलेशन झाल्यानंतर जे 12 ते 24 तास आहे ते भरपूर क्रुशियल असतात. तर त्या ओव्हुलेशनच्या पिरियड दरम्यानच ती वुमेन ही अचीव्ह
प्रेग्नेन्सी ही अचीव्ह करू शकते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये डायरेक्टली ओव्हुलेशनचा पिरियड विचारण्यात आलाय. व्हॉट इज द बेस्ट टाइम टू अचीव्ह प्रेग्नेन्सी, म्हणजे एक्झॅक्टली ओव्हुलेशन इथे विचारण्यात आलं आहे. जर ओव्हुलेशन आपल्याला माहिती आहे की ओव्हुलेशनच्या दरम्यानच नॉर्मली 12 to 24 आवर्स पर्यंत सेकंडरी ओव्हुसाइट हा जगतो आणि त्याच पिरियडमध्ये ओव्हम जे आहे स्पर्म आला तर तिथे फर्टिलायझेशन होतं. ठीक आहे, तर जे बेस्ट टाइम राहील प्रेग्नेन्सी अचीव्ह करायसाठी मिडवे बिटवीन 7 to 8 डे ऑफ ओव्हुलेशन हे तर नाही राहील. इमिडिएटली आफ्टर स्टार्टिंग ऑफ मेन्सेस ते पण नाही राहील. 14 डे आफ्टर द बिगिनिंग ऑफ मिड नेक्स्ट पिरियड, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाल्यापासून 14 दिवस पुढे कॅल्क्युलेट केलं तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ओव्हुलेशन हे कॅल्क्युलेट नाही करता येईल. ओव्हुलेशन साठी नेक्स्ट पिरियड पासून आपल्याला डायरेक्टली -14 डेज करावं लागेल. तर ठीक आहे, आन्सर आहे याचा 14 डेज बिफोर द नेक्स्ट पिरियड इज एक्सपेक्टेड, म्हणजे पुढचा जो मेन्स्ट्रुअल पिरियड एक्सपेक्टेड आहे ते जे डेट आहे त्याच्यापासून 14 दिवस मागे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते पिरियड आहे ओव्हुलेशनचा. आणि ओव्हुलेशनच्या दरम्यान तो बेस्ट क्रुशियल पिरियड आहे किंवा बेस्ट टाइम आहे टू अचीव्ह प्रेग्नेन्सी. ठीक आहे, तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपण इथे बघू. इन 28 डे ह्युमन ओव्हेरियन सायकल, वुमन जी आहे जर त्या वुमनची 28 एक्झॅक्टली 28 डेची ओव्हरियन सायकल किंवा मेन्स्ट्रुअल सायकल आहे तर एक्झॅक्टली त्याचं जे ओव्हुलेशन होतं त्याचा पिरियड काय म्हटलं तर मी सांगितलंय की जर वुमन ही 28 डेजचा नॉर्मल मेन्स्ट्रुअल पिरियड असतो आणि जर 28 डेजचा मेन्स्ट्रुअल पिरियड असेल तर एक्झॅक्टली मिड पॉइंटला 14व्या दिवशी ते वुमन ओव्हुलेट करेल. ठीक आहे, तर डायरेक्टली इथे कन्फ्युज व्हायची गोष्ट नाही. जर 28 डेज दिलं असेल तर डायरेक्टली 14 डेज राहील ओव्हुलेशन त्याचं. पण जर ड्युरेशन हे मोठं राहिलं तर किंवा छोटं पण ड्युरेशन दिलं, शॉर्ट मेन्सेस राहिली किंवा लॉंग मेन्सेसचा पिरियड राहिला तर त्या दरम्यान 14 डेज जे नेक्स्ट पिरियड राहील डेट राहील त्याच्यापासून 14 डेज मायनस करू तर डायरेक्टली आपलं ओव्हुलेशन त्या टाइमला होईल किंवा ते ड्युरेशन राहील ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, 14 डेज हे आन्सर राहील. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे फिफ्थ क्वेश्चन आहे, आफ्टर ओव्हुलेशन हॅज ऑकर्ड, म्हणजे ओव्हुलेशन झाल्यानंतर द ओव्हम रिमेन्स वायबल फॉर. आता सांगितले की ओव्हुलेशन झाल्यानंतर, ओव्हुलेशन म्हणजे ग्राफिन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर त्याच्यातलं जे सेकंडरी ओव्हुसाइट आहे आणि ते मॅच्युअर ओव्हम मध्ये कन्वर्ट होतं नंतर जेव्हा स्पर्म येतो तर ते जे मॅच्युअर ओव्हम आहे किंवा जे सेकंडरी ओव्हुसाइट आहे याचा जे वायबल पिरियड आहे म्हणजे ते जिवंत राहते, डिजनरेट होत नाही, तर ते जे जिवंत राहायचा पिरियड आहे तो असतो 12 to 24 आवर्स. आता सांगितलंय की याच दरम्यान हे क्रुशियल पिरियड आहे. याच दरम्यान जर स्पर्मची एंट्री इथे होत असेल, स्पर्म जर एंट्री इथे होत असेल तर स्पर्म जर येत असेल याच 12 to 24 आवर्सच्या दरम्यान तरच तिथे फर्टिलायझेशन होईल आणि झायगोट फॉर्मेशन होईल. इन केस जर तिथे स्पर्मची एंट्री होत नाहीये त्या दरम्यान 12 to 24 आवर्स मध्ये स्पर्मची तिथे एंट्री होत नाहीये तर जे ओव्हम आहे ते सेकंडरी ओव्हुसाइट आहे किंवा जे ओव्हम आहे ते डिजनरेट होऊन जाईल आणि डिजनरेट झाल्यामुळे ते तिथे मेन्स्ट्रुअल सायकल नंतर 14 डेज नंतर तिथे किंवा 12 to 14 डेज नंतर तिथे पुन्हा मेन्स्ट्रुअल सायकल कॅरी आउट होईल. ठीक आहे, नेक्स्ट जे क्वेश्चन आहे तो बघू, 6th क्वेश्चन बघू आता. तो 6th क्वेश्चन जो आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉमनेस्ट साइट ऑफ फर्टिलायझेशन, म्हणजे आपण हे क्वेश्चन आधीच डिस्कस केलाय. विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉमनेस्ट साइट ऑफ फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन साठी जे कॉमनेस्ट साइट आहे ते विचारण्यात आली आहे. तर ते आहे एम्पुलरी जो पार्ट आहे, एम्पुला पार्ट आहे फॅलोपियन ट्यूब्स मधला जो एम्पुला पार्ट आहे. एम्पुला पार्ट मध्ये अजून क्वेश्चन जर विचारण्यात आला तर तो लॉंगेस्ट आणि वायडेस्ट पोर्शन असतो, 6 सेंटीमीटर ते लेंथ असते आणि 5 mm ची त्याचं डायमीटर असते. तर त्या पोर्शन मध्ये डायमीटर जास्त असल्यामुळे तिथे ओव्हम जो आहे तो स्टक होऊन जातो, फॉल होतो आणि त्या पोर्शन मध्ये एम्पुलरी पार्ट मध्ये जे आहे तिथे फर्टिलायझेशन होतं. ओके, तर जो नेक्स्ट 7th क्वेश्चन आहे आपला तो आहे, फर्टिलायझेशन ऑफ 2 ओवा रिलीजिंग डिफरंट मेन्स्ट्रुअल सायकल इज नोन ॲज. ठीक आहे, तर हा भरपूर महत्वाचा क्वेश्चन आहे. फर्टिलायझेशन वेगवेगळ्या ओव्हमचं 2दा फर्टिलायझेशन होत आहे, म्हणजे वुमन ही ऑलरेडी प्रेग्नेंट असताना पुन्हा जर तिथे प्रेग्नेन्सी कन्सिव्ह करत असेल तर त्या कंडिशनला काय म्हणतात. तर नॉर्मली जर समजा आपल्याला समजण्यासाठी फर्स्ट मंथ मध्ये जर ओव्हुलेशन होत आहे, फर्स्ट मेन्स्ट्रुअलच्या दरम्यान 14 डेजला ओव्हुलेशन होत आहे आणि त्यामध्ये ओव्हुलेशनच्या दरम्यान ग्राफियन फॉलिकल मधून जे सेकंडरी ओव्हुसाइट रिलीज झाला आणि तो मॅच्युअर एग मध्ये कन्वर्ट झाला ओव्हम मध्ये आणि ते जे वायबल होतं त्या पिरियड मध्ये जर स्पर्मची एंट्री झाली तर तिथे ऑलरेडी एक फ्युजन झालं आणि हे जे फ्युजन आहे इथे ऑलरेडी एग जे आहे ते झायगोट फॉर्म झालेलं आहे. तर यांच्यामध्ये प्रश्नाच्या मते जर सेकंड मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये डिफरंट मेन्स्ट्रुअल सायकल म्हटलंय तर नॉर्मली एकदा जर स्पर्म हे फर्टिलायझेशन झालं असेल तर तिथे पुन्हा मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही किंवा पुन्हा तिथे ओव्हम हे रिलीज होणार नाही, ग्राफिन फॉलिकल रप्चर होणार नाही. पण जर हे ॲबनॉर्मॅलिटी आहे तर सेकंड मंथच्या दरम्यान सेकंड जे मेन्स्ट्रुअल सायकल येईल त्या दरम्यान पुन्हा एक ओव्हम तिथे रिलीज होईल आणि ते जे सेकंड मंथचं जे इंटरकोर्स राहील त्या दरम्यान जर इजॅक्युलेशनच्या दरम्यान जर स्पर्म पुन्हा तिथे कॉन्टॅक्ट होत आहे तर तिथे 2 ओव्हम सक्सेसफुली तिथे फर्टिलाइज होत आहे
पण यामध्ये जे ड्युरेशन आहे, जे फर्टिलायझेशनचं ड्युरेशन आहे, 2 सेपरेट ओव्हम तिथे सक्सेसफुली फर्टिलाइज होत आहे, पण हे फर्स्ट मंथ मध्ये झालं आणि हे नेक्स्ट मंथच्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये झालं. तर जेव्हा हे सेकंड झायगोट फॉर्म झालाय, हे सेकंड झायगोट फॉर्म झालाय, तर इथनच क्लिअर आहे की हे जेव्हा फिटस बॉर्न होणार, जे न्यूबॉर्न बेबी बॉर्न होणार, ते यांच्यामध्ये एज हे आयडेंटिकल ट्विन्स नसणार, यांच्यामध्ये जवळपास 1 मंथचा गॅप राहील, एज डिफरन्स जो राहील तो राहील 1 मंथचा. कारण हे जे दोन वेगळ्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये दोन वेगळे रेअरली कंडिशन होते. ऑलमोस्ट हे जी कंडिशन आहे, ॲबनॉर्मॅलिटी ही रेअरली फाउंड होते, पण यामध्ये जर 2 वेगवेगळे झायगोट फॉर्म होत आहे आणि त्याचा जे फिटस फॉर्म होईल, जे न्यूबॉर्न बेबी बॉर्न होईल, त्याच्यामध्ये जे एज डिफरन्स राहील ते 1 मंथ राहील. तर ही जी कंडिशन आहे, ही वेगवेगळ्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 2 ओव्हम रिलीज होत आहे आणि फर्टिलाइज होते, तर या कंडिशनला आपण सुपर फिटेशन म्हणतो. या कंडिशनला आपण सुपर फिटेशन म्हणतो. तर याच्याशी रिलेटेड सुपर फिकंडेशन सुद्धा असतं. याचं जे आन्सर आहे ते सुपर फिटेशन आहे. पण सुपर फिकंडेशन काय असतं तेच पण सांगतो, की जर 2 ओव्हम सक्सेसफुली फर्टिलाइज होत असेल, पण त्याच मेन्स्ट्रुअल सायकल, मी जे सुपर फिटेशन होतं त्याच्यामध्ये काय होतं, 2 वेगळ्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 2 वेगवेगळे ओव्हम फर्टिलाइज होते, पण त्याच्यामध्ये जे ड्युरेशन होतं ते जास्त होतं, नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये होणार ते. पण जर सुपर फिकंडेशन प्रश्न आला, तर याच्यामध्ये जे फर्टिलायझेशन होईल, तर ते जे 2 वेगळ्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये न होता त्याच सेम मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये तिथेच फर्टिलायझेशन होईल, पण जे डिफरन्स आहे ते आहे फक्त मेन्स्ट्रुअल सायकलचा. तर जर एकाच मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये, सेम मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 2 ओव्हम फर्टिलाइज होत आहे, तर याचं जर विचारलं तर ते राहील सुपर फिकंडेशन. आणि जर 2 वेगळ्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 2 वेगवेगळे ओव्हम फर्टिलाइज होत आहे, तर त्याचा आन्सर राहील सुपर फिटेशन. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 10th क्वेश्चन आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ इस्ट्रोजन इन ब्लड. इस्ट्रोजनची लेवल जर मात्रा जे ब्लड मध्ये भरपूर जास्त असेल, तर ते काय डिनोट करतं. ठीक आहे, तर इस्ट्रोजन आपल्याला माहित आहे की जे इस्ट्रोजन सिक्रेट होतं ते कशापासून होतं, ग्रॅफियन फॉलिकल जे आहे ओरीज मधले ग्रॅफियन फॉलिकल, त्याच्यामधले जे वरचे थिका फॉलिक्युलर सेल्स होते ते ग्रॅन्युलर सेल्सला फोर्स करते आणि स्पेस ऑफ एंट्रम मध्ये ते इस्ट्रोजन सिक्रेट होत होतं. तर इस्ट्रोजन कशासाठी होत होतं, की इस्ट्रोजनचं काम काय होतं, पहिली गोष्ट तर ते एंडोमेट्रियम आहे त्याला प्रोलिफरेटिव्ह फेज बनवायचं, म्हणजे जे एंडोमेट्रियलचे सेल्स आहे त्याला तिथे रॅपिड मल्टिप्लिकेशन करायचं, जेणेकरून जेव्हा ओव्हम तिथे येईल तर तो तिथे इम्प्लांटेशन इझिली करू शकेल. म्हणजे एंडोमेट्रियमच्या प्रिपरेशनसाठी, पहिला गोष्ट एंडोमेट्रियमच्या प्रिपरेशनसाठी इस्ट्रोजन हे सिक्रेट होतं. त्याच्यानंतर जेव्हा इस्ट्रोजन तेव्हा चालू होतं, सिक्रेशन होणं चालू होऊन जातं, तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हे पण बघितलं होतं की इस्ट्रोजन वाढता जेव्हा इस्ट्रोजन वाढतं, तर त्या दरम्यान फॉलिकल स्टिम्युलेटिंग जो हार्मोन आहे त्याचं जे लेवल आहे ते कमी होऊन जातं, कारण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोननं त्याचं काम जे होतं फॉलिकलला डेव्हलप करायचं, मॅच्युअर करायचं, ते काम केलं होतं. आणि नंतर इस्ट्रोजन आल्यानंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग जे हार्मोन आहे ते तिथे कमी होऊन जातं. तर ठीक आहे, तर 2 गोष्टी होतात इथे. इस्ट्रोजन जेव्हा वाढतं तर त्या दरम्यान जे आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे ते पण कमी होऊन जातं. इथे 11th नंबरचा क्वेश्चन, एलएच सर्च ऑकर्स ऑन, म्हणजे जे ल्युटिनायझिंग हार्मोन आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन आताच डिस्कस केले की जेव्हा इस्ट्रोजन हे वाढेल, त्याच दरम्यान जितक्या प्रमाणात इस्ट्रोजन वाढतं, तर त्याचबरोबर ल्युटिनायझिंग हार्मोन सुद्धा जे अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आहे तिथनं ल्युटिनायझिंग हार्मोन तेवढ्याच प्रमाणात रिलीज होतं. ते एलएच जे सर्ज होत होता ते मी सांगितलं होतं की 12 डेला 12 डेला 12व्या दिवशी जे हायपोथॅलॅमस असतं ते जीएनआरएच हार्मोन रिलीज करतो, आणि ते जीएनआरएच जेव्हा अँटीरियर पिट्युटरी मध्ये जातं, अँटीरियर पिट्युटरी ग्लँड मध्ये जातं, तर अँटीरियर पिट्युटरी ग्लँड मधून 12 डेला नॉर्मली जे ल्युटिनायझिंग हार्मोन हे चालू होऊन जातं येणं कुठे, ओव्हरीज मध्ये, अँटीरियर पिट्युटरी ग्लँड मध्ये. आणि 12 डेला एक्झॅक्टली ल्युटिनायझिंग जे हार्मोन आहे त्याचा सर्ज होतो, खूप जास्त प्रमाणात वाढतो. आणि 12 डेला जेव्हा ल्युटिनायझिंग हार्मोनचा सर्ज होतो, त्याच्या मी सांगितलं की 24 ते 24 टू 36 अवर्स नंतर, 24 टू 36 अवर्स नंतर तिथे ओव्ह्युलेशन होतं, तर यांचं म्हणायचं क्वेश्चन हा आहे की एलएच सर्जचा पिरियड कुठला आहे. एलएच सर्ज जे ओव्ह्युलेशन नाही विचारलाय इथे, एलएच सर्ज म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन आहे याच्या पीक लेवलवर केव्हा येतो, तर तो केव्हा येतो, ओव्ह्युलेशन झाल्याच्या अगोदर, 24 ते 36 तास झाल्याच्या अगोदर, त्या पिरियड मध्ये त्याला एलएच सर्ज म्हटलं जातं. तर 24 अवर्स बिफोर ओव्ह्युलेशन, 24 अवर्स त्याच्या ओव्ह्युलेशनच्या जस्ट 24 टू 36 अवर्स तिथे ल्युटिनायझिंग हार्मोनचा सर्ज होणार. ओके, तर जो 12th क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्युरिंग द ओव्ह्युलेशन फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याच्यामधलं जे ओव्ह्युलेशन फेज आहे, तर त्या ओव्ह्युलेशन हे कशामुळे होतं, तर आपण डिस्कस केलंय की जे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ओव्ह्युलेशन हे 14 डेला होतं, आणि ते केव्हा होतं, इस्ट्रोजन जेव्हा वाढतंय तर त्याच दरम्यान ल्युटिनायझिंग हार्मोन वाढतंय, आणि जेव्हा 12 डेला
जेव्हा इस्ट्रोजन खूप जास्त वाढतं तर त्याचबरोबर ल्युटिनायझिंग हार्मोन सुद्धा 12 डेला वाढतो आणि एक्झॅक्टली ल्युटिनायझिंग हार्मोन वाढल्यानंतर LH सर्ज झाल्यानंतर 24 ते 36 तासानंतर तिथे एक्झॅक्टली ओव्ह्युलेशन होईल. तर मेन जे ग्राफियन फॉलिकल रप्चर करत आहे ओव्ह्युलेशन मध्ये किंवा ओव्ह्युलेशन होत आहे तर ते कुठल्या हार्मोनमुळे होतं, ते होते ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे. आणि ल्युटिनायझिंग हार्मोन हा रिलीज केव्हा होतोय, कुठनं होतोय, तो होतो अँटीटिरियर पिट्युटरी ग्लँड मधनं. आणि त्याला ऑर्डर कोण देते, ते आहे हायपोथॅलॅमस जे ग्लँड आहे ते अँटीटिरियर पिट्युटरी ग्लँडला ऑर्डर देते आणि तिथनं ते ल्युटिनायझिंग हार्मोन हे रिलीज होते. ओके. तर जो नेक्स्ट 13 क्वेश्चन आहे आपला तो आहे ड्रग ऑफ चॉईस फॉर इंडक्शन ऑफ ओव्ह्युलेशन इज. म्हणजेच इथे जे ओव्ह्युलेशन असेल ते नॅचरली होत नसेल तर त्या दरम्यान जर आर्टिफिशियली मेडिसिन देऊन ते ओव्ह्युलेशन करण्यात येतं, त्याच्यासाठी ड्रग ऑफ चॉईस कुठली आहे हे विचारण्यात आलं. तो ओव्ह्युलेशनसाठी आपल्याला माहिती आहे ओव्ह्युलेशन अशी एक प्रोसेस होती जेव्हा ल्युटिनायझिंग हार्मोन हा वाढतो तर त्याच्यामुळे ग्राफियन फॉलिकल रप्चर होतं आणि तिथे ते सेकंडरी ओसाइड प्रोसेस ओसाइड जे आहे ते बाहेर येतं, त्या प्रोसेसला आपण ओव्ह्युलेशन म्हटलं होतं. तर इथे महत्वाचं जे ओव्ह्युलेशनसाठी 2 हार्मोन सगळ्यात महत्वाचे आहे ते आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. जर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल तरच तो प्रायमरी ओसाइड जे आहे किंवा प्रायमोर्डियन ग्राफियन फॉलिकल जे आहे प्रायमोर्डियन फॉलिकल आहे तो मॅच्युअर होईल आणि मॅच्युअर झाल्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन येईल आणि त्याला ते रप्चर करेल. तर 2 हार्मोन जे आहे ते कशापासून येतात, ते कुठले आहे, ते आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आल्यानंतर फॉलिकल जे आहे ते मॅच्युरेशन होतं आणि मॅच्युरेशन झाल्यानंतर पुढचा जो हार्मोन आहे जे त्या फॉलिकलला रप्चर करतो, ग्राफियन फॉलिकलला रप्चर करतो, ते आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि हे समजायसाठी महत्वाचं काय आहे की हे जे 2 हार्मोन आहे हे कोण रिलीज करते, हे करते अँटीटिरियर पिट्युटरी ग्लँड. तर जे ड्रग ऑफ चॉईस आहे हे आपलं नॉर्मली होत होतं, तर या प्रोसेसला आर्टिफिशियली मेडिसिन्सद्वारे करायचं असेल तर आपल्याला कुठला ड्रग दिला जाते, ते आहे क्लोमिफेन. ते जे ड्रग आहे ते आहे क्लोमिफेन सायट्रेट. क्लोमिफेन सायट्रेट बद्दल सांगायचं म्हणजे हे नॉन स्टिरॉइडल एजंट आहे आणि ऍक्च्युली जे क्लोमिफेन सायट्रेट आहे हा काय करतो, डायरेक्टली जे पिट्युटरी ग्लँड आहे त्याला स्टिम्युलेट करतो. आणि पिट्युटरी ग्लँड जर डायरेक्टली स्टिम्युलेट होत आहे, ठीक आहे, आर्टिफिशियल सोर्सने जर पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होत आहे तर त्याच्यामुळे पिट्युटरी ग्लँड मधनं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं प्रोडक्शन वाढेल. आणि इन केस जर पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होत आहे तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन तर वाढेल, सोबत ल्युटिनायझिंग जे आहे हार्मोन तो सुद्धा वाढेल आणि अशा रीतीने तिथे ओव्ह्युलेशन हे कंडक्ट करता येईल. सोबतच क्लोमिफेन बद्दल अजून सांगायचं म्हणजे जे मेल्स मध्ये क्लोमिफेन दिले जाते ते नॉर्मली जर इन्फर्टिलिटी असेल, डायग्नोसिस त्याचा इन्फर्टिलिटी आहे तर त्या दरम्यान सुद्धा मेल्सला क्लोमिफेन, बेरज जर फिमेल्स मध्ये ओव्ह्युलेशन दरम्यान दिलं जातं आणि मेल्स मध्ये इन्फर्टिलिटी जर असेल तर त्या दरम्यान क्लोमिफेन दिलं जातं. आणि क्लोमिफेन जे ऍक्शन आहे मेल्स मध्ये ते जे टेस्टोस्टेरॉनची लेवल आहे ते वाढवतं. जे टेस्टोस्टेरॉनची लेवल असते मेल्समध्ये ते क्लोमिफेनचं काम काय आहे, क्लोमिफेन सायट्रेटचं काम काय, ते जे टेस्टोस्टेरॉनची लेवल आहे ते तिथे टेस्टोस्टेरॉनची जे लेवल वाढली तर म्हणजे तिथे स्पर्मचा काउंट सुद्धा तिथं वाढून जाईल. तर जो 14 क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ फिमेल पेशंट गेटिंग क्लोमिफेन सायट्रेट थेरपी ड्युरिंग प्रेग्नन्सी द रिस्क ऑफ विच कॉम्प्लिकेशन मे इन्क्रीज. म्हणजे तेच त्याच्यावरच बेसिस आहे मागच्या जे हे होतं एमसीक्यू की क्लोमिफेन थेरपी जे आर्टिफिशियल वेने आपण ओव्ह्युलेशन कंडक्ट करतं तर आर्टिफिशियल वेने कंडक्ट करतं क्लोमिफेन देऊन तर त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन मोस्ट कॉमनली कुठलं बघायला मिळतंय तर त्याच्यामध्ये जे मोस्ट कॉमनली कॉम्प्लिकेशन बघायला मिळतं तर क्लोमिफेन जर देण्यात येत आहे, क्लोमिफेन सायट्रेट देण्यात येत आहे तर मोस्ट कॉमनली तिथे मल्टिपल प्रेग्नन्सी व्हायचे भरपूर जास्त चान्सेस असतात किंवा त्याचं ते कॉम्प्लिकेशन आहे. ओके. तर जो 15 नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तो आहे स्पिन बार्केट अपीअरन्स ऑफ सर्वायकल म्युकस प्लग इज अ साइन ऑफ. म्हणजे आपल्याला नॉर्मली माहिती आहे की सर्वायकल म्युकस प्लग जेव्हा ओव्ह्युलेशन नाही राहत तर नॉर्मल पिरियडमध्ये सर्वायकल म्युकस प्लग हा थिक असतो, पण जेव्हा ओव्ह्युलेशन होतं त्या दरम्यान सर्व्हिसचा जो म्युकस प्लग असतो तो थिन होऊन जातो आणि जे थिन आहे ते इलास्टिसिटी आहे त्याची त्या सर्वायकल म्युकस प्लगची ओव्ह्युलेशनच्या दरम्यान ते असते 12 to 24 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त असते ड्युरिंग ओव्ह्युलेशन. ठीक आहे. तर स्पिन बार्केट अपीअरन्स म्हणजेच का की जे इलास्टिसिटी आहे ते बघितल्या जाते, ते जे सर्वायकल म्युकस प्लग आहे ते त्याची इलास्टिसिटी बघितल्या जाते आणि ते जे इलास्टिसिटी कशासाठी बघतं की ते थिन आहे का. जर ते सर्वायकल म्युकस प्लग हा इन केस थिन झाला असेल तर ते डिनोट करतं ओव्ह्युलेशनला की तिथे ओव्ह्युलेशन झालेलं. तर जो नेक्स्ट 16 क्वेश्चन आहे तो आहे कॉर्क स्क्रू शेप एंडोमेट्रियल ग्लँड इज सीन इन. नॉर्मली आपल्याला जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की जे एंडोमेट्रियम आहे ते एंडोमेट्रियम स्वतःचं प्रिपरेशन करतो. प्रिपरेशन कशाच्या मदतीने करतो, जे इस्ट्रोजन आहे त्याच्यामध्ये जे एंडोमेट्रियलचे जे फर्स्ट लाइनिंग आहे एंडोमेट्रियलचे जे सेल्स आहे इस्ट्रोजन आल्यानंतर तिथे रॅपिड मल्टिप्लिकेशन होतं. त्या फेजला प्रोलिफरेटिव्ह फेज म्हटलं होतं. ठीक आहे. ते कशाने झालं, इस्ट्रोजनमुळे. पण जसा तिथे प्रोजेस्ट्रॉन येतो तर प्रोजेस्ट्रॉन आल्यानंतर तिथे जे एंडोमेट्रियलची लाइनिंग आहे त्याच्या आतमध्ये जे एंडोमेट्रियल वेसल्स आहे त्या डायलेटेड होऊन जातात आणि त्याच्या आतमध्ये जे
एंडोमेट्रियल ग्लँड्स आहे त्या सुद्धा ग्लँड्युलर स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं. ते कशासाठी होत आहे की जेणेकरून ते जे सिक्रिशन आहे एंडोमेट्रियल ग्लँड्स मधनं ते सिक्रिशन आहे ते युटराईन कॅव्हिटीमध्ये यावं. ठीक आहे, त्याच्यासाठी ते कशात होतं तर प्रोजेस्ट्रॉनमुळे होत होतं आणि ते कशाला ते सिक्रिटरी फेज मध्ये होत होतं. तर नॉर्मली जे एंडोमेट्रियलच्या ग्लँड्स आहे ह्या कशा होतात कॉर्स्क्रू हेड शेप होत आहे. तर ह्या कुठल्या फेज मध्ये होतात ह्या होतात अर्ली सिक्रिटरी फेज मध्ये. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 17 क्वेश्चन तो आहे द लार्ज अमाउंट ऑफ प्रोजेस्ट्रॉन सिक्रिटेड ड्युरिंग द सिक्रिटरी फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. हे कशासाठी बनवत आहे जे प्रोजेस्ट्रॉन आहे ते सिक्रिटरी फेज मध्ये कशासाठी बनवत आहे की जे एंडोमेट्रियम असेल जे एंडोमेट्रियम आहे ते व्यवस्थित प्रिपेअर व्हायला हवी. एंडोमेट्रियलचे जे ग्लँड्स आहे ते ग्लँड्युलर स्ट्रक्चर व्हायला हवं. त्याचे जे ग्लँड्स आहे ते अर्ली सिक्रिटरी फेजमुळे प्रोजेस्ट्रॉनमुळे जे कॉर्क स्क्रू शेपच्या होतात जे वेसल्स असतात ते डायलेटेड होऊन जातात वरतून कॉइल्ड आणि स्पायरल होऊन जातात. ते हे सगळं प्रिपरेशन कशासाठी करताय हे सगळं प्रिपरेशन करताय एंडोमेट्रियम साठी. जेणेकरून जेव्हा ओव्हम फर्टिलाइज होत आहे तिथे ओव्हम फर्टिलाइज झाला अँपुलामध्ये तो जेव्हा युटरन कॅव्हिटीमध्ये फॉल होईल तर तो इझिली इम्प्लांटेशन करू शकेल आणि त्या ओव्हमला नरिशमेंट सुद्धा द्यायचं काम सुद्धा ते प्रोजेस्ट्रॉन ते एंडोमेट्रियमला प्रिपेअर करून ठेवत आहे. त्यासाठी करताय जे एंडोमेट्रियम आहे ते जी लेअर आहे त्याला थिक करायसाठी आणि तिथे एंडोमेट्रियमला सस्टेन करायसाठी तिथे प्रोजेस्ट्रॉनचं एम आहे किंवा ते रिस्पॉन्स करतं. ओके, तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 क्वेश्चन आहे तो आहे टाइम रिक्वायर्ड टू रीच इन टू सेल स्टेज आफ्टर फर्टिलायझेशन. आफ्टर फर्टिलायझेशन मध्ये माहिती आहे आपल्याला जे नॉर्मली स्पर्म्स असतात आणि ते काय करतात ओव्हम सोबत फ्यूज होतात आणि फ्यूज झाल्यानंतर जे युनिसेल्युलर सेल फॉर्म होत आहे तर त्या जे सेल फॉर्म होत आहे न्यूली सेल फॉर्म होत आहे त्याला आपण झायगोट असे म्हटलं होतं. तर नॉर्मली स्पर्म ओव्हम जे आहे ओव्हम ह्या फ्यूज झाल्यानंतर स्पर्म सोबत जे न्यूली सेल फॉर्म होत होता त्याला आपण झायगोट म्हटलं होतं. आणि हे माहित आहे की झायगोट फॉर्म झाल्यानंतर फर्स्ट डेला झायगोट फॉर्म होतं एक्झॅक्टली त्याच्या 30 तासानंतर 30 अवर्स नंतर एक सेल पासून झायगोट पासून जो युनिसेल्युलर एम्ब्रियो म्हटला जातो त्या झायगोट पासून पुन्हा दोन नवे सेल फॉर्मेशन होतात. हे सेपरेट सेल्स राहतील आणि हे जे 30 तासानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर 30 तासानंतर दोन नवे सेल फॉर्म होत आहे. ते जे नवे सेल आहे त्याला आपण ब्लास्टोमर्स असे म्हणत होतो. त्याला आपण ब्लास्टोमर्स म्हणतो आणि याच ब्लास्टोमर्स पासून 4 सेल स्टेज जाते 8 सेल आणि 8 पासून 16 सेल 3rd to 4th डे ला बनतं. त्याला मोरुला स्टेट म्हटलं होतं. तर एक्झॅक्टली हे विचारण्यात आलंय की एक झायगोट पासून 2 सेल बनत आहे तर ते जे झायगोट 2 सेल बनत आहे याचा ड्युरेशन किती राहील ते राहील 30 अवर्स नंतर. आणि ते जे एक पासून 2 सेल बनत आहे त्याला काय म्हणतो आपण ते जे वेगळे सेल्स आहे त्याला ब्लास्टोमर्स म्हणतो. ओके, तर जो 19 क्वेश्चन आहे इथे 19 क्वेश्चन टाइम रिक्वायर्ड टू रीच इन 16 सेल स्टेज आफ्टर फर्टिलायझेशन त्याच्याशीच रिलेटेड आहे की जे झायगोट फॉर्म झालाय डे फर्स्टला झायगोट फॉर्म झालाय फर्स्ट डेला त्याच्यापासून सेकंड 30 अवर्स नंतर किंवा सेकंड डेला काय होतं त्या झायगोट पासून 2 सेल स्टेज फॉर्म होते आणि त्या सेकंड डेला काही ड्युरेशन नंतर 2 पासून 4 सेल फॉर्म होतात आणि हे जे 4 सेल आहे सेकंड डेलाच राहतात आणि 4 पासून 8 सेल 8 टू 16 सेलचं डिव्हिजन होतं आणि 8 पासून या 4 पासून 8 होते आणि 8 पासून 16 सेल होतं. तर हे जे 16 सेल बनले याला आपण मोरुला म्हटलं होतं आणि हे जे मोरुला फॉर्म झाला न्यूली सेल जे 8 to 16 सेल फॉर्म झाले हे होतं 4th डेला किंवा 3rd to 4th डेला हे 8 to 16 सेल डिव्हिजन होतात. तर हे जे होतात हेच विचारलं इथे जे 16 सेल फर्टिलायझेशन झाल्यानंतर 16 सेल फॉर्म हे किती वेळानंतर होतात ते होतात 3rd to 4th डेला. तर जे नेक्स्ट 20 क्वेश्चन आहे आपला तो आहे द फिजिओकेमिकल चेंजेस दॅट ऑकर इन द स्पर्म टू मेक इट कॅपेबल फॉर द फर्टिलायझिंग द ओव्हम इज नोन एज. जे फिजिओकेमिकल चेंजेस स्पर्म मध्ये होतात स्पर्म मध्ये नॉर्मली काय असतं अल्कलाइन नेचर असतं सीमन आणि स्पर्म जे आहे ते ऍसिडिक एन्व्हायरमेंट मधून क्रॉस करून डायरेक्टली युटेराइन कॅव्हिटी मध्ये येतो आणि युटेराइन कॅव्हिटी मध्ये आल्यानंतर मी स्पर्म सांगितलं ते हे डबल लिपिड बायलेअर मेम्ब्रेननी बनलाय आणि त्याच्यावरती सुद्धा एक आवरण आहे त्याला ग्लायकोप्रोटीन्स म्हणतात. तर त्याचं ते ग्लायकोप्रोटीन्सचं काम झाल्यानंतर स्पर्मचे स्वतः एन्झाईम जे असतात त्याला हायलोरोनेडेज एन्झाईम्स आहे ॲक्रोसिन्स आहे. ठीक आहे, तर हे एन्झाईम्स वापरून जे वरचे जे युटेराइन सिक्रिशन्स मध्ये आल्यानंतर जे वरची जी स्पर्मची ग्लायकोप्रोटीनची लेअर आहे तो रिमूव्ह करतो त्या प्रोसेसला आपण कॅपॅसिटेशन म्हटलं होतं. ठीक आहे, तर हेच प्रोसेस जे फिजिओकेमिकल चेंजेस होते स्पर्म मध्ये ते कशासाठी फर्टिलायझेशन कॅपेबल होत आहे स्पर्म तिथे तर त्या प्रोसेसला आपण कॅपॅसिटेशन असं म्हणतो. आणि स्पर्म जो आहे तो कॅपॅसिटेशन प्रोसेस झाल्यानंतरच तिथे डायरेक्टली ओव्हम सोबत फर्टिलाइज करू शकणार. ठीक आहे, आणि जो स्पर्म कॅपॅसिटेशन च्या थ्रू गेलेला नाहीये किंवा त्यांनी त्याची ग्लायकोप्रोटीनची लेअर तिथून रिमूव्ह केलेली नाही आहे किंवा फिजिओकेमिकल चेंजेस त्याच्यामध्ये झाले नाही तर तो स्पर्म डायरेक्टली ओव्हम सोबत फर्टिलायझेशन करू शकणार नाही. तर जे नेक्स्ट क्वेश्चन आहे फिटस फॉर्म्स फ्रॉम आपण हे बघितलंय इम्प्लांटेशनच्या लेक्चरमध्ये की जे फिटस आहे ते कशापासून बनतं. नॉर्मली हे जे सेल आहे हे जे ब्लास्टोसिस्ट सेल आहे हे 5th डेला किंवा मोरुला नंतरची जी स्टेट आहे 16 to 32 सेल डिव्हिजन होऊन जाते इथे
आणि ते जे 16 सेल होते त्याच्यातले जे 8 सेल होते ते पेरिफेरीला येऊन गेले होते, त्याला आपण ट्रोफोब्लास्ट म्हटलं होतं. आणि जे रिमेनिंग 8 होते हे सगळे एका जागी येऊन क्लोजली टाईटली येऊन जमा होऊन गेले होते. ते हे जे सेल होते याला आपण इनर सेल मास म्हटलं होतं किंवा याला एम्ब्रिओब्लास्ट म्हणतो, आणि याला आपण ट्रोफोब्लास्ट म्हटलं. वरचे जे सेल्स आहे त्याला ट्रोफोब्लास्ट म्हटलं, आणि जे आतमधले रिमेनिंग 8 सेल आहे हे सगळे एका जागी जमा झाले आहे त्याला आपण इनर सेल मास म्हटलं, आणि ते जे सेल आहे एम्ब्रिओब्लास्ट म्हटलं जातं. कारण हे जे 8 सेल होते हे पुढे रॅपिड मल्टिप्लिकेशन करून इथे ते एम्ब्रिओ आणि फिटस फॉर्म करणार आहे. वेळेस जे ट्रोफोब्लास्ट सेल आहे, वरचे जे सेल्स आहे जे आवरणावरती आहे हे सायटोट्रोफोब्लास्ट आणि सिन्सिओट्रोफोब्लास्ट मध्ये कन्वर्ट होते, आणि पुढे जे सराउंडिंग स्ट्रक्चर आहे, जे एम्ब्रिओचे सराउंडिंग स्ट्रक्चर देणार आहे त्याला किंवा नरिशमेंटसाठी जे देणार आहे ते प्लॅसेंटा आणि प्लेसेंटल मेम्ब्रेन्स, ॲम्नियन आणि कोरिनेज जे मेम्ब्रेन्स बनवणार आहे ते बनवतं ट्रोफोब्लास्ट म्हणून. तर जे फिटस फॉर्म होतं हे कशापासून होतं, हे इनर सेल मास किंवा त्यालाच आपण एम्ब्रिओ ब्लास्ट सेल असं सुद्धा म्हणतो. तर जे नेक्स्ट क्वेश्चन आहे, वजायनाचा जो पीएच आहे तो ड्युरिंग प्रेग्नेन्सी कसा असतो. तर नॉर्मली जे प्रेग्नेन्सीमध्ये किंवा इतर वेळेस सुद्धा जे वजायनाचा पीएच असतो तो ऍसिडिक असतो आणि ऍसिडिकचा पीएच जो आहे वजानाचा तो असतो 3.8 टू 4.2 इतका हायली ऍसिडिक किंवा 4.2 पर्यंत त्याचा पीएच असतो. वेळेस जे सीमनचा पीएच आपण डिस्कस केला आहे तो अल्कलाइन इन नेचर असतो, सो 7.2 टू 7.46 किंवा 7.8 पर्यंत त्याचा पीएच असतो सीमनचा. पण जे वजन आहे त्याचं 3.8 टू 4.2 चा पीएच राहील. तर जो नेक्स्ट 23 क्वेश्चन आहे आपला तो आहे व्हेन डज द इम्प्लांटेशन ऑकर्स, म्हणजे इम्प्लांटेशन हे एक्झॅक्टली केव्हा होतं. तर आपल्याला माहिती आहे की झायगोट हे फर्स्ट डे ला फॉर्म होतं म्हटलं, झायगोट पासनं नंतर सेकंड डे ला 2 सेल्स ते डिव्हाइड होतं त्याला आपण ब्लास्टोमर्स म्हटलं, त्या सेकंड डे ला 4 सेल आणि त्या सेकंड डे ला एंडिंगला 8 सेल बनतं, आणि जवळपास थर्ड डे ला 8 टू 16 सेल फॉर्म होतील. तर त्या स्टेजला आपण मोरुला म्हटलं होतं, आणि मोरुला नंतर फोर्थ डे ला जे मोरुला आहे तो डायरेक्टली युटेराइन कॅव्हिटी मध्ये येऊन फॉलो होऊन जातो, आणि युटेराइन कॅव्हिटी मध्ये आल्यानंतर मोरुला जो आहे तो 72 आवर्स नंतर किंवा थर्ड और फोर्थ डे ला कुठे येतो, युटेराइन कॅव्हिटी मध्ये येतो, आणि युटेराइन कॅव्हिटी मध्ये आल्यानंतर तो होतो ब्लास्टोसिस मध्ये कन्वर्शन, म्हणजे 16 टू 32 इथे सेलचं डिव्हिजन राहील. आणि हे जे ब्लास्टोसिस आहे हे काय करतात, त्याची जे वरची लेअर आता बघितले आपण, जे ब्लास्टोसिस मधले जे वरचे सेल्स होते त्याला ट्रोफोब्लास्ट म्हटलं होतं, ते काय करतात एंडोमेट्रियल जे सेल्स असेल त्याला जाऊन डायरेक्टली अटॅच होऊन जातात. या प्रोसेसला आपण इम्प्लांटेशन म्हटलं होतं. तर हे जे इम्प्लांटेशन होतं हे केव्हा होतं, जेव्हा फर्टिलायझेशन होतं, जे फर्टिलायझेशन असेल त्याच्या 6 टू 7 डे ला, नॉर्मली जे 6 असेल किंवा एक्झॅक्टली 7 डे ला फर्टिलायझेशन होतं, आणि जे रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल असेल, जर 30 डेची 28 डेची मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते एक्झॅक्टली 14 डे ला ओव्युलेशन होणार, आणि त्याच्यापासून 14 डे ला मेन्स्ट्रुअल सायकलचा जर प्रश्न आला, हे क्वेश्चन कन्फ्युजिंग आहे थोडंसं, कारण इथे 6 डे ऑफ फर्टिलायझेशन ते पण बरोबर आहे, आणि मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे त्याच्या 14 डे ला ओव्युलेशन होतं, आणि त्याच्या प्लस 6 डेज आपण केले तर त्यानंतर सुद्धा तिथे 20 डेज होतात, आणि ते इम्प्लांटेशन इथे होतं. ठीक आहे, इथे जे आन्सर राईट राहील ते 6 डे ऑफ फर्टिलायझेशन, आणि जे नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याच्यातला जो 20 डे आहे 14 दिवस, आणि नंतर 6 दिवस कॅल्क्युलेट केले तर 20 डे ला मेन्स्ट्रुअल सायकलच्या तेव्हा सुद्धा इम्प्लांटेशन होतं. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बोथ ए आणि बी. त्याच्याशीच रिलेटेड जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इम्प्लांटेशन ऑफ फर्टिलायझेशन एक आयडियली ऑकर ड्युरिंग द विच फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. हा भरपूर महत्वाचा क्वेश्चन आहे. जे इम्प्लांटेशन होतं जे 6 डे ला नॉर्मली जे इम्प्लांटेशन होतं, जे आपण डिस्कस केलं, ओव्हरीमध्ये 3 फेजेस होते. जे पहिली फेज कुठले ते फॉलिक्युलर, ओव्हुलेटरी आणि ल्युटियल फेज. त्याच दरम्यान जे युटरस आहे, युटरस मध्ये मेन्स्ट्रुअल फेज, फ्लोरिफ्लेटरी फेज, ओव्हुलेशनच्या नंतर जे फेज आहे ती सिक्रिटरी फेज होती. तर 14व्या दिवशी आपल्याला माहिती आहे की नॉर्मली इथे म्हटलंय की इम्प्लांटेशन जे आहे ते इम्प्लांटेशन हे मेन्स्ट्रुअल सायकलचे जे पिरियड आहे त्याच्यातल्या कुठल्याही फेज मध्ये इम्प्लांटेशन होतं. ते आपल्याला माहिती आहे की 14 डे ला ओव्हुलेशन होतं, आणि त्या ओव्हुलेशनच्या नंतर जे युटरस आहे त्याच्यामध्ये सिक्रिटरी फेज राहते, आणि हे टोटली 14 डेज साठी राहते. जे सिक्रिटरी फेज आहे हे जे 14 दिवसानंतर जे पुढचे 14 दिवस आहे त्याच्यात सिक्रिटरी फेज राहते, आणि हे चेंज नाही होत म्हटलं. तर याच्यामध्ये जे ओव्हुलेशन होत आहे हे 14 डेच्या प्लस 6 डे नंतर, म्हणजे जवळपास 20 डेज नंतर 20 डे वर हे इम्प्लांटेशन होते. तर जे इम्प्लांटेशन होतं हे कुठल्या फेज मध्ये होत आहे, हे रिमेन 14 दिवस झाल्यानंतर जे 14 दिवस आहे ते कुठले सिक्रिटरी फेज. तर इथे इम्प्लांटेशन होईल हे कुठल्या फेज मध्ये होईल, हे राहील सिक्रिटरी फेज मध्ये. ओके,
नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे आफ्टर फर्टिलायझेशन ऑफ ओवम द इनिशियल मायटोटिक डिव्हिजन ऑफ द झायगोट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ, हा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. ठीक आहे, तर थोडासा वेगळ्या रीतीने विचारला गेला आहे की जे फर्टिलायझेशन ओवमचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे 30 तासानंतर 2 सेल्स बनतात किंवा 4 सेल्स बनतात त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात, आपण डिस्कस केलाय, त्याला म्हणतात ब्लास्टोमर्स. आणि 8 to 16 जे सेल असेल त्याला आपण मोरुला म्हणतो. आणि त्याच्यानंतर जे बनतं नेक्स्ट आहे ते आहे ब्लास्टोसिस्ट. तर जो 26 क्वेश्चन आहे आपला तो आहे इम्प्लांटेशन ऑफ झायगोट इज फॅसिलिटेड बाय, जे झायगोट आहे जे 2 वीक पर्यंत त्या सेल्सला जरी तो मोरुला असला किंवा ब्लास्टोसिस्ट असला त्याला 2 वीक पर्यंत झायगोटच कन्सिडर करण्यात. तर जे झायगोट आहे किंवा जे झायगोटचा कुठला पार्ट आहे ते इम्प्लांटेशन साठी हेल्प करतं. तर मी सांगितलं झायगोटचं जे वरचं जे फॉर्म असेल जे ब्लास्टोसिस्ट असेल त्याच्यामधलं जे वरचे सेल्स आहे त्याला आपण ट्रोफोब्लास्ट म्हटलं. आणि जे लास्ट आहे आतमध्ये त्याला आपण एम्ब्रिओब्लास्ट म्हटलं किंवा इनर सेल मास म्हटलं. आणि हे जे इनर सेल मास आहे हे फिटस बनवतं, एम्ब्रिओ बनवतं. आणि जे आउटर सेल मास आहे सराउंडिंग स्ट्रक्चर बनवतं. तर हे जे ट्रोफोब्लास्ट सेल आहे, हे जे ट्रोफोब्लास्ट सेल आहे हे जे एंडोमेट्रियलचे जे सेल्स असेल, जे एंडोमेट्रियलचे सेल्स असेल त्याला जाऊन ते हॅच होऊन जातं आणि अटॅच होऊन जातं. आणि एंडोमेट्रियल सेल्सला जेव्हा ते अटॅच होतं तर त्या प्रोसेसला आपण इम्प्लांटेशन म्हटलं. तर इथे कुठले सेल्स डायरेक्टली इम्प्लांटेशनसाठी हेल्प करत आहे ते आहे ट्रोफोब्लास्ट सेल. आणि सोबतच मी सांगितलं होतं ट्रोफोब्लास्ट जे आहे ते लायझोसोमल एन्झाइम्स रिलीज करतात आणि जे एंडोमेट्रियल सेल्स आहेत त्याला ब्रेक करतात आणि त्याच्यातून जे न्यूट्रिशन मिळेल ते भेटेल आणि डायरेक्टली ट्रोफोब्लास्ट जे आहे ते आतमध्ये इन्व्हेड होऊन जातात. ओके, तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तो आहे ओव्युलेटरी फंक्शन इज स्टिम्युलेटेड बाय विच ग्लँड. जे ओव्युलेटरी फंक्शन होत आहे, ठीक आहे, ओव्युलेटरी फंक्शन साठी आपल्याला 2 गोष्टी आपण बघितल्या की पहिली गोष्ट तर एफएसएच महत्वाचा होता. का बरं? कारण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हाच हार्मोन होता जो प्रायमरी ओसाइटला मॅच्युरेशन देत होता आणि त्याला ग्रॅफेन फॉलिकल मध्ये कन्वर्ट करत होता. त्याच दरम्यान जे ग्रॅफेन फॉलिकल आहे त्याला रप्चर करायचं काम सुद्धा ल्युटिनायझिंग हार्मोनचं होतं. तर जे दोन्ही हार्मोन येत आहे ते कुठून येत आहे? ते येत आहे अँटीरियर पिट्युटरी ग्लँड मधून. आणि हे पिट्युटरी ग्लँडला कोण ऑर्डर करताय? ते करताय हायपोथॅलॅमस. तो करताय हायपोथॅलॅमस जेव्हा सेन्स करते की जे इस्ट्रोजनची लेवल वाढली आहे की कमी झाली आहे, त्याच दरम्यान तो जीएनआरएच हार्मोन रिलीज करतो. जीएनआरएच गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन रिलीज करतो आणि तो जातो पिट्युटरी ग्लँड मध्ये. आणि तो नंतर तिथे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि मेनली एलएच रिलीज करतो आणि तिथे ते ओव्युलेटरी फंक्शन तिथे कॅरी आउट होतं. तर जो 28th क्वेश्चन आहे नेक्स्ट आहे तो आहे लोकेशन ऑफ ग्रॅफेन फॉलिकल. म्हणजेच काय, जे ग्रॅफेन फॉलिकल असतं ते कुठे असतं, त्याचं सिच्युएशन कुठे आहे, त्याचं लोकेशन कुठे आहे. तर जे ग्रॅफेन फॉलिकल आहे ते आपल्याला माहिती आहे की ते नॉर्मली जे ओव्हरी आहे त्याच्यामध्ये प्रायमरी ओसाइट्स असतात आणि एफएसएच्या स्टिम्युलेशनमुळे आणि नरिशमेंटमुळे ते जे प्रायमरी ओसाइट आहे ग्रॅफेन फॉलिकल मध्ये ओव्हरीज मध्येच कन्वर्ट होऊन जातं. ठीक आहे, तर जे ग्रॅफेन फॉलिकल असतं हे कुठे असते? ओव्हरीज मध्ये असते. ठीक आहे, तर जे लोकेशन आहे ग्रॅफेन फॉलिकलचं नेहमीसाठी ते राहील ओव्हरीज मध्ये. ठीक आहे, तर अशा रीतीने आपण जे गॅमेटोजेनेसिस पासून ते इम्प्लांटेशन पर्यंत जे 50 to 53 क्वेश्चन्स होते ते डिस्कस केले आहे. याच्याच बेसिसवर जवळपास तुम्ही मोस्ट ऑफ क्वेश्चन जे आहे, गरजेचं नाही की 52 जे क्वेश्चन डिस्कस केले हेच तुम्हाला येणार, सोडून बघा जे याच्याशी रिलेटेड जवळपास अजून 70 क्वेश्चन्स अजून तुमच्या बुक्समध्ये राहील, ते पण तुम्ही जवळपास आयडियली तुम्ही तिथे सोडू शकाल. आता पुढचा जो क्लास राहील त्याच्यामध्ये आपण जे इम्प्लांटेशन होतात त्याचे जे इम्प्लांटेशनचे 4 स्टेजेस आहे, इम्प्लांटेशनचे 4 स्टेजेस दिलेले आहेत ते बघू. ते पण कधी विचारले जातात. सोबतच त्याच्यानंतर जे ट्रोफोब्लास्ट आहे ते इम्प्लांटेशन मध्ये जे ट्रोफोब्लास्ट फॉर्म झाला त्याच्यापासून सायटोट्रोफोब्लास्ट कशा रीतीने फॉर्म होतो, त्याच्यानंतर सिन्शियोट्रोफोब्लास्ट कशा रीतीने फॉर्म होतो आणि त्याचे फंक्शन्स काय आणि ते प्लॅसेंटा कशा रीतीने फॉर्मेशन करतं. सोबतच जे इनर सेल मास आहे किंवा जे एम्ब्रिओब्लास्ट सेल्स आहे ते एम्ब्रिओ कशा रीतीने फॉर्म करतं हे आपण नेक्स्ट क्लासेसमध्ये बघू. ओके, थँक्यू सो मच.